नमस्कार. महा एमटीबी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सेजल जाधव या व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला एक फार वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे. भारताचा उत्तरेकडचा शेजारी तिबेट, जो खरं म्हणजे भारतामधनं जे बौद्ध भिक्खू गेले, पद्मसंभव म्हणून एक फार महत्वाचे भिक्षू गेले इथून तिकडे तिबेटमध्ये आणि त्यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्म पसरवला. त्यामुळे तिबेट हा आपला धार्मिक बंधू आहे देश म्हणून. दुर्दैवाने 1959 साली तिबेटमध्ये तेव्हाचे जे प्रमुख होते दलाई लामा. दलाई लामा म्हणजे तिबेटमध्ये काय असतं, धर्माचे प्रमुख आणि राज्यप्रमुख एकच असतात. तर दलाई लामा जे होते त्यांना चीननी तिथनं हुसकावून लावलं, म्हणजे हाकलूनच लावलं म्हणा ना. आणि बिचारे दलाई लामा तेव्हा ते तरुण होते खूप, आणि ते भारतामध्ये निर्वासित म्हणून आले. त्यांच्या एका भावानी त्यांना आपल्या खांद्यावर बसवून काही विश्वासू सेवकांबरोबर भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये हिमाचल प्रदेशात धर्मशाला म्हणून जी जागा आहे, धर्मशाला हे गाव आहे, त्या गावी त्यांचे स्थापना केली गेली. भारत सरकारने तेव्हा चीनशी भांडण उकळून काढलं नाही. दुर्दैवाने तेव्हा आपले पंतप्रधान जे होते त्यांना चीनशी भांडण उकळून काढण्याची इच्छा नव्हती, शक्ती नव्हती, काय काय होतं माहित नाही. परंतु त्यांनी दलाई लामांना इथे आश्रय दिला. परंतु तिबेटवरती चीनने जे आक्रमण केलं त्या आक्रमणाला मूकसंमती दिली. ही अगदी चुकीची घटना होती, कारण अनेक वर्ष ब्रिटिशांनी तिबेटचं स्वतंत्र राज्य याकरता ठेवलं होतं की चीनच्या साम्राज्याचा आणि भारताचा डायरेक्ट संबंध येऊ नये, ज्याला बफर स्टेट म्हणतात. म्हणजे दोन शक्तिशाली जर राज्य असली तर मध्ये एक असं न्यूट्रल राज्य ठेवतात की ज्याच्यामधनं डायरेक्ट त्याच्यावरती शक्तिशाली राज्यांच्या सीमा एकमेकांना टेकत नाही. तर ते बफर स्टेट एका दिवसात चीननी ऑक्युपाय केलं आणि नेहरूंनी त्याला मूकसंमती दिली. असं म्हटलं जातं त्यावेळेला नेहरूंनी एक नुसती आपली सैन्याची तुकडी जरी तिथे पाठवली असती तरी सुद्धा चीननी हे धाडस केलं नसतं, कारण हे त्या काळात चीन हा खूपच दुर्बळ देश होता. आत्ताचा चीन हा तेव्हाचा नव्हता. हे आपण आत्ता चीनचं बघतोय सगळं, पण तेव्हा तो अगदी दुर्बळ देश होता. पण कदाचित नेहरू हे त्यापेक्षाही दुर्बळ असल्यामुळे त्यांनी चीनच्या या दांडगाईला मान्यता दिली. जगातल्या कुठल्याही देशाने याला मान्यता त्यावेळेला दिली नव्हती, कारण हे सरळ सरळ आक्रमण होतं. तिबेटी संस्कृती आणि चीनी संस्कृती या वेगळ्या आहेत. असू दे. तर सांगायची गोष्ट अशी की या तिबेटचे जे प्रमुख आहेत, धार्मिक प्रमुख आणि राष्ट्रप्रमुख, पण राष्ट्रप्रमुख निर्वासित आहेत कारण ते भारतात आहेत सध्या, त्यांना दलाई लामा असं म्हटलं जातं. तेंजिन ते त्यांचं आधीचं नाव होतं. त्यानंतर त्यांना लामा, लामा म्हणजे ऋषी या अर्थाने, धर्मगुरू ऋषी या अर्थाने, आणि दलाई म्हणजे सागर, म्हणजे ज्ञानाचा सागर असे ते दलाई लामा जे होते प्रमुख, ते भारतामध्ये आहेत. त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. सर्व जग त्यांना आदराने, सर्व जग म्हणजे चीन सोडून उरलेलं सगळं जग त्यांच्याकडे आदराने बघतं. आता एक महत्वाची गोष्ट सांगायची की या दलाई लामांची निवड कशी होते. तिबेटी संस्कृतीमध्ये पुनर्जन्मांवरती याचा अतिशय प्रगाढ विश्वास आहे आणि तिबेटी लोकांचं मत असं असतं की दलाई लामाचा मृत्यू झाला की त्यांचा आत्मा दुसऱ्या कुठल्या तरी बालकाच्या शरीरात प्रवेश करून त्यांचा पुनर्जन्म त्या बालकाच्या रूपात होतो. सध्याचे दलाई लामा सुद्धा असे झालेले आहेत बरं का. हे जे दलाई लामा आहेत, जे 14वे दलाई लामा म्हटलं जातं त्यांना, त्यांच्या आधीच्या दलाई लामांचा पुनर्जन्म ते आहेत. आता ओळखायचं कसं होय पुनर्जन्म झाला आहे, तर त्याच्या एक त्यांच्याकडे खूप पद्धती आहेत तऱ्हेतऱ्हेच्या. नंबर 2चं जे पद असतं तिबेटी धार्मिक व्यवस्थेमध्ये, त्याला पांचेन लामा असं म्हणण्यात येतं. तर हे पांचेन लामा जे असतात त्यांच्याकडे जबाबदारी असते की आपला उत्तराधिकारीचा जन्म कुठे झाला ते शोधून त्या बालकाला पुन्हा प्रस्थापित करायचं. अर्थात आपल्याला माहिती आहे की मनुष्य निवर्तल्याखेरीज त्याचा पुनर्जन्म कसा होणार. त्यामुळे एक दलाई लामांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हे शोधायला निघतात सगळे धर्मगुरू. तिबेटमध्ये सहसा त्यांचा पुनर्जन्म होतो अशी पद्धत आहे. आणि अशी मुलं निवडली जातात. त्या मुलांच्या 2-1 वर्षाची मुलं असतात, ती लहान मुलं असतात आणि त्या मुलांच्या अनेक चाचण्या घेतल्या जातात. जुन्या लामांचे काही वस्तू वगैरे त्यांना दाखवल्या जातात. त्या वस्तू त्यांनी ओळखल्याबरोबर की या माझ्या वस्तू, या प्रकारे त्यांनी दाखवलं तर असं मानण्यात येतं की हे पुनर्जन्म झालेलं हे बालकच दलाई लामांचा पुनर्जन्म झालाय. त्यामुळे गेले अनेक वर्ष, 600 वर्ष ही परंपरा चालू आहे. आणि आताच्या दलाई लामांनी अगोदरच सांगितलं होतं, 95 साली सुद्धा सांगितलं होतं त्यांनी की माझ्या वेळेला मी जेव्हा 90 वर्षाचा होईन
तेव्हा माझ्या वेळेला ही प्रक्रिया ही अशा प्रकारेच पार पाडायची. चीनने आतापर्यंत मध्ये काय केलं, की त्यांना हाकलून दिल्यानंतर चीननी मुळी त्यांना आधी धर्मगुरू मानायलाच नकार दिला होता. मग चीनने आपला एक पांचन लामा तयार केला आणि तो पांचन लामा चीनमध्ये अजूनही आहे. पण तो खोटा लामा आहे. कोणीही त्याला मानत नाही. तो कम्युनिस्ट पार्टीचा मेंबर आहे. म्हणजे सगळा चीनचाच बावला आहे ते. त्यामुळे त्या पांचन लामाचं कोणीही तिथे तिबेटी लोकं त्याला बिलकुल मानत नाहीत. परंतु दलाई लामांनी, आत्ताच्या दलाई लामांनी एक बालक शोधलं होतं. कारण पांचन लामांचा सुद्धा असाच पुनर्जन्म होतो. तर ते पुनर्जन्म झालेलं जे बालक आहे, त्या बालकाचं नाव होतं गेधून चोइकी निर्मा. गेधून चोइकी निर्मा हे निमा हे जे सिलेक्ट झाले होते 6 वर्षाचे असताना त्यांना शोधण्यात आलं होतं. परंतु त्यांना सिलेक्ट झाले ते तिबेटमध्येच होते. हे चीनला कळल्यानंतर 3 दिवसामध्ये चीनने त्यांना गायब केलं. त्यांना त्यांच्या कुटुंबासकट गायब केलंय बरं का. म्हणजे मारलं नाहीये. चीन अजूनही सांगतं ते अगदी व्यवस्थित आहेत, ते शिक्षण घेत आहेत, ते अमुक करतायत, तमुक करतायत. पण जगापुढे त्यांना येऊ दिलं जात नाही. जगापुढे चीननी आपला जो एक तोतया पंचन लामा आहे, त्याचंच गाणं चालतं आणि तो तोतया पंचन लामा हा कम्युनिस्ट पार्टीचा मेंबर आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टीचा मेंबर असलेला तोतया पंचन लामा आहे. त्याला कोणी तिबेटमध्ये किंमत देत नाही. आता हे जे बालक होतं, जे आता 20 आणि 26 वर्षाचं जवळ-जवळ झालेलं आहे. परंतु ते कुठे आहे ते चीन कोणाला सांगत नाही. सगळ्या सरकारांनी चीनला विनंती केली आहे. युनायटेड नेशननी विनंती केली आहे, की याचा ठाव-ठिकाणा तुम्ही द्या. कारण तिबेटमध्ये राष्ट्रप्रमुख निवडण्याची प्रक्रिया या बालकाच्या हातात आहे किंवा आता पांचन लामा जे आहेत त्यांच्या हातात आहे. चीनने आता मध्ये एक कायदा पास केला मला वाटतं 2020 साली, की असलं काही नाहीये. आम्ही मुळी याला मान्यताच देत नाही. आमचं म्हणणं असं आहे, की पुनर्जन्म सुद्धा चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि चिनी नियमांप्रमाणेच झाला पाहिजे. त्यांनी एक कायद्याला नाव सुद्धा काहीतरी दिलं होतं. ऑर्डर एक त्यांनी पास केली आणि म्हणले, की या ऑर्डर खाली त्यांना असंच चीननी सांगितलं, की आमच्या कायद्याच्या अमुक-अमुक अन्वये हा पांचन लामाच खरा लामा आहे आणि हा शोधेल त्याला आम्ही मुख्य नेमू. लुच्चेपणा असा आहे, की तो मुख्य त्यांनी एक कम्युनिस्ट पार्टीचा निवडला, की तिबेट पूर्णपणे गिळंकृत करता येतं. आज सुद्धा तिबेटमध्ये स्वातंत्र्यवादी लोक आहेत, त्यांची गळेचेपी चालते. तिबेटमध्ये तर चीनचे इतके नालायक प्रकार चाललेले आहेत. तिबेटी स्त्रियांना इन्सेंटिव्ह देतात किंवा फोर्स करतात, की तुम्ही चिनी माणसांची लग्न करा. तिबेटचा वंशच संपवायचा आहे त्यांना. अशी ही चीनची जसं उयगर मुसलमानांबद्दल चीन करतंय, तसंच तिबेटी बौद्धांबद्दलही चीन करतंय आणि दलाई लामा इथे बसून त्याला जमेल तेवढा विरोधही करत असतात. पण आता काय झालंय, की 6 जुलैला त्यांचा 90वा वाढदिवस आहे. ते 90वीत प्रवेश करणार आहे. तर त्यांनी सांगितलंय 6 जुलैच्या आधी 3 दिवस ते एक धर्मशालामध्ये मोठी सगळ्या तिबेटी धर्मगुरूंची कॉन्फरन्स घेणार आहेत. त्या कॉन्फरन्समध्ये नक्की होणार आहे, की माझा उत्तराधिकारी कोण? आणि याच्या वेळेला त्यांनी मात्र असंही सांगितलंय, की मी मेल्यानंतरच हा उत्तराधिकारी शोधला जाईल असं नाही. मी जिवंत असताना सुद्धा सांगू शकेन, की कोणाकडे मी उत्तराधिकार सोपवणार आहे. आणि हे सगळं जे होणार आहे त्या कॉन्फरन्सची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेली आहे. 3, 4 4, 5, 6 अशी ती कॉन्फरन्स होईल. आणि त्याच्यामध्ये ठरेल. तर चीनला मात्र धडकी भरली की याच्यामधनं दुसराच एक मनुष्य आला तर काय करायचं? बरं हे होईपर्यंत त्या गेदून चोईकी निमा यांना तर चीन ओपन करतच नाहीये. त्यांना कुठेतरी दडवून ठेवलेलं आहे. गेदून चोईकी निमा याचा अर्थ तिबेटी भाषेमध्ये धार्मिक सूर्य, धर्मरक्षण करणारा सूर्य आणि नेता असा त्याचा अर्थ. या तिन्ही टर्म्सचे तसे अर्थ आहेत वेगवेगळे. निमा म्हणजे सूर्य, गेदून म्हणजे धर्म आणि चोईके म्हणजे रक्षण करणारा किंवा त्याला पुढे नेणारा. तर असा हा धर्मगुरू जो आहे पांचन लामा त्याला चीन लोकांपुढे येऊ देत नाहीये. आपला जो कोणी पित्या असेल त्यालाच पुढे ढकलतायत. त्या पित्याप्रती कोणाचाही विश्वास नाहीये. माओ निंग नावाचा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा प्रवक्ता जो आहे, मंत्रालयाचा प्रवक्ता, त्यांनी लगेच घोषणा केली. दलाई लामांनी जसं सांगितलं, की ही कॉन्फरन्स झाली, की आम्ही उत्तराधिकारी ठरवू. तसं त्यांनी घोषणा केली, की उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार हा मुळी दलाई लामांना नाहीच आहे. दलाई लामांनी काय केलं, की गादेन फोड्रांग ट्रस्ट नावाची एक नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन तयार केली आहे तिबेटी धर्मगुरूंची आणि त्या ऑर्गनायझेशन तर्फेच आम्ही सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यावरती चीनने सांगितलं असं काही नाही. आम्ही सांगू त्याला सिलेक्ट करायचं. शुद्ध दंडेली आणि दादागिरी चाललेली आहे. चीनच्या स्वतःच्या परिस्थितीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला माहिती आहे. आर्थिक प्रॉब्लेम त्यांना खूप आलेले आहेत. अमेरिकेशी भांडण करायचंय, सगळ्या जगाशी भांडण करायचंय, आपल्याशी भांडण आहे. परंतु इथे तिबेट जो ते खाऊन बसलेले आहेत
त्याला ते शिजेंग म्हणतात, म्हणजे नवीन प्रांत. तिबेट त्यांनी खाऊन टाकलेला आहे. तिबेटचं नाव सुद्धा त्यांनी बदललेलं आहे. तिबेटमध्ये वंशसंहार त्यांचा चालू आहे आणि तिबेटी धर्मगुरूंची पुढची पिढी सुद्धा त्यांना योग्य रीतीने द्यायची नाही, जी आतापर्यंत 600 वर्ष पुनर्जन्माधारित अशी त्यांची परंपरा जी चालू आहे, ती परंपरा मोडीत काढण्याचा प्रयोग चीन करतंय. सगळ्या जगाने त्याचा विरोध केलेला आहे. त्याच्या विरुद्ध अमेरिकेने 2020 साली एक कायदा सुद्धा पास केला होता की तिबेटी लोकांचा जो धार्मिक हक्क आहे तो अबाधित राहिला पाहिजे, त्यांच्यावरती चीनने अशी दंडेली करता कामा नये. हे सगळं चालू आहे. परंतु आजची परिस्थिती मात्र अशी आहे की धर्मशाळेमध्ये जेव्हा दलाई लामा सांगतील की माझा उत्तराधिकारी शोधायचे अधिकार या लोकांना आहेत आणि त्या अमुक अमुक ठिकाणी आहेत, तेव्हा चीनच्या या सगळ्या दंभ आणि दाव्याचं पोल खोलली जाईल असं वाटतंय. बघूया काय होतं ते. आपल्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की आपला शेजारी जो बफर स्टेट जो चाचा नेहरूंनी घालवून टाकला, त्या बफर स्टेटची पुनर्स्थापना करणं हे आपलं खरं म्हणजे ध्येय असलं पाहिजे. त्याकरता नरेंद्र मोदी सरकार प्रयत्न करतं. दलाई लामांना आपल्या देशात खूप आदर आहे आणि त्यांना चीनला तर तिबेटला जाऊच दिलं जात नाही. चीन त्यांना याची परमिशनच देत नाही. बिचारे त्यांचा राजवाडा होता, प्रचंड मोठा राजवाडा. ल्हासा म्हणून तिबेटची जी राजधानी आहे तिथे राजवाडा होता. तो राजवाडा सोडून त्यांना रातोरात पळून यायला लागलं आणि आज ते धर्मशाळेमध्ये आपलं जीवन व्यतीत करतात आणि अतिशय सोज्वळ आणि अतिशय धार्मिक असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा असा प्रगाढ विश्वास आहे की तिबेटी परंपरा खंडित होणार नाही आणि ते ज्याला सांगतील त्याच माणसाला दलाई लामा म्हणून तिबेटी जनता स्वीकारेल. पण तिबेटी जनता काही फक्त भारतात आहे असं नाही, जर्मनीमध्ये आहे, अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी ते पसरलेले आहेत. आपल्याला एक माहिती म्हणून सांगतो, रिचर्ड गियर नावाचे जे एक फार मोठे नट आहेत हॉलिवूडमध्ये, प्रेटी वुमनचे ते हिरो होते, म्हणजे आपल्याला तो सिनेमा कदाचित आठवत असेल, ते तिबेटी झालेले आहेत. ते तिबेटी लामांकडनं धर्मदीक्षा घेऊन ते तिबेटी झालेले आहेत. असे बरेच लोक, महत्वाचे लोकांनी तिबेटचा जो बुद्धिस्ट धर्म आहे तो स्वीकार केलेला आहे. तिबेटचा बुद्ध धर्म म्हणजे भारतीय बुद्ध धर्माची जी पूर्वीची आवृत्ती होती तोच तो धर्म आहे. भारतातनं सगळी बुद्ध धर्माची कागदपत्र आणि पुस्तकं तिबेटमध्ये गेली. तिबेटी भाषेत त्याचं भाषांतर झालं. ती सगळी पोटाला पॅलेस जो आहे ल्हासातला त्याच्या लायब्ररीत अजूनही ठेवलेली आहेत असं वाटतं, चीनने ते जाळून टाकली नसली तर. परंतु ते जर आपण आपल्याला ते विचारधन मिळालं तर भारतात नालंदाला जे सगळं जाळून टाकलं गेलं त्याच्या ज्या कॉपीज होत्या त्या जो युएन संघ घेऊन गेला होता, आपल्याला माहिती आहे ना, युएन संघ म्हणून जो प्रवासी आला होता तो तिकडे घेऊन गेला होता. अशा त्या कॉपीज आणि पद्मसंभव स्वतः घेऊन गेले होते. असं आपलं धार्मिक पुस्तकं आणि पोथ्या या तिबेटमध्ये आहेत. त्याचं सुद्धा खरं म्हणजे पुनर्भाषांतर भारतीय भाषांमध्ये व्हायला पाहिजे. बघूया काय काय होतं ते. आता मात्र हा राजकीय प्रश्न झालेला आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणातला हा फार महत्वाचा प्रश्न झालेला आहे. बघूया त्या प्रश्नाची उकल कशी होते ती येत्या 2-4 दिवसातच आपल्याला समजेल. त्यानंतर मी पुन्हा एक व्हिडिओ करीनच की हा विषय काय. हा महत्वाचा विषय अशा करता आहे, लक्षात ठेवा, तिबेटचं खरं महत्व लोक सांगत नाहीत. जगातल्या 5 अत्यंत महत्वाच्या नद्यांचा उगम तिबेटच्या पठारात होतो. आपल्या इथे गंगा, यमुना, सतलज, सिंधू या 4 आणि उत्तरेकडे पूर्वेकडे वाहणाऱ्या मेकॉंग आणि पीत नदी चीनची, या दोन्ही नद्यांचा उगम तिबेटच्या पठारात आहे. त्यामुळे जगाला जेव्हा पाण्याचा प्रश्न भेडसावेल तेव्हा तिबेटचं महत्व लक्षात येईल. त्याकरता चीननी तिबेट ताब्यात घेतलं होतं. गुलाबी चाचांना त्याचं महत्वच कळलं नव्हतं, त्यामुळे आपण ते मूर्खासारखं जाऊ दिलं. अतिशय मला चीड येते त्या वर्तनाची. मूर्खासारखं जाऊ दिलं. ते परत कधी घेऊ ते बघूच आपण. पण आता तरी परिस्थिती अशी आहे की आपल्याला आहे ती परंपरा तरी टिकवायला पाहिजे आणि ती भारतीय परंपरा आहे, कारण पुनर्जन्मावरती भारतीय धर्माचाच विश्वास आहे. चीनी कम्युनिस्ट पार्टीला हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता, तुम्ही पुनर्जन्माच्या गप्पा मारता, तुमचा या जन्मावर सुद्धा विश्वास नाहीये, कारण तुम्ही धर्मावरतीच विश्वास ठेवत नाही. तेव्हा तुम्ही याच्यात पडू नये हे बरं, काय होईल ते बघायचं. शेवटी बळी तो कानपिळी हेच राजकारण चालतं. आपल्याला बलवान झाल्याखेरीज गत्यंतर नाहीये हे तेव्हाच्या धोरणांना जरी कळलं नाही तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तम प्रकारे कळलेलं आहे. आपण या तिबेटी धर्मगुरूंच्या नवीन सिलेक्शन करता आणि त्यांचे जे घेधून लामा आहेत त्यांना शुभेच्छा देऊया आणि मी हा व्हिडिओ संपवतो. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला आवडला व्हिडिओ आणि काही प्रश्न असले तर मला जरूर विचारा. आपल्या कमेंट्स आणि आपल्या लाईक्सचं स्वागत आहे. नमस्कार.